आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा लागते. छान. हे काय आल्या आल्या नव्या नवरीला कामाला लावायची रीत नाही या खोतांची. बरोबर. काय बरोबर? हेच म्हणत होते मी विठाला, तर ती हसली आणि कामाला लागली. तर काय बोलायचं? तू थांबवायचं नाहीस तिला. विठा आता सून आहे या घरची, नोकर नाही. गोडपोती. लक्षात ठेव. सासूबाई, तुमची प्रत्येक बारीक बारीक गोष्टही मी लक्षात ठेवते. बरं बरं, चहा टाक माझ्यासाठी. हो. नुसती मान हलवू नको. डोकं चढलंय माझं. चांगलं आलं गवती पाट टाकून चहा कर. हो, खूप ठणकतंय का डोकं? सुरून फुटतायत डोक्यात. वाचाळ कुंदामुळे माझं डोकं भणभणलंय ग. आणि हे काय, चूल पेटवलं नाही अजून? मला चुलीवरचं जेवण लागतं हे विसरलीस काय? नाही नाही, मग पेटव चूल आणि चहा टाक. हो, तेच करणार होते मी. भडका उडाल्याशिवाय पेटतच नाही ती लाकडं. सासूबाई किती गोड आहेत ना, खूप जीव लावतात. कळेल तुला हळूहळू. वा बमू, मस्त झाले तर पोहे. आई, तू केलास का नाश्ता? नको रे, आधीच घण पडतायत माझ्या डोक्यात. आता मस्तपैकी गवती पातीचा चहा घेणार. अरे भिकाजी, कुठं निघालास? सांगणं गरजेचं आहे. भाऊजी, अहो पोहे गरम आहेत, खाऊन घ्या. नकोय. अरे नवरदेवानी असं लग्नघर सोडून जाऊ नये. आई रागावलाय तो, त्याचा चेहरा बघ. अरे डोक्यात असा राग घालून चालेल का? माझ्या रागवण्याने आणि न रागवण्याने काही फरक पडणार आहे का? बऱ्याच आधी दुर्दैवाचा फेरा सुरू झालाय. त्यात फक्त भरडलं जाणं बाकी आहे. भिक्या, दादानी तिकडीशी लग्न केलं, विषारी बीज खोतांच्या अंगणात रुजलं, त्याची फळं विषारीच येणार ना. हे बघ भिकाजी, तुझी चिडचिड मी समजू शकतो, पण मला सांग, आपल्या पुढे दुसरा पर्याय होता का? हे बघ, जे झालं ते चांगल्यासाठी झालं असं समजायचं आणि पुढे चालायचं. हो ना रे. अरे चार चौघींपेक्षा नाकी डोळे उजवीच आहे विठा. हा, गुणी आहे, समंजस आहे. आता फक्त बोलायला येत नाही तिला, तेवढं घ्यायचं सांभाळून. मला त्याबद्दल काही बोलायचंच नाहीये. माझ्या आयुष्याला, माझ्या सुखाला सुरुंग कोणामुळे लागला? ते मोरे लग्न मोडून मानवातून निघून कोणामुळे गेले? कारण तुझी बायको गोदा तिकडी होती ना. भिकाजी, काय बोलतोस तू? हे खरं तेच बोलतोय. आता खोतांना मुलगी कोण देणार? कारण मुणगेकरांनी फसवून खोतांच्या वाड्यात एक तिकडी पाठवली. आता पर्याय उरला नाही म्हणून ही गड्याची मुलगी माझ्या गळ्यात बांधली. आता हे लोणनं आयुष्यभर ओढत राहायचंय. वाटोळं झालं रे दादा माझ्या आयुष्याचं. भिकाजी, थोरल्या भावाशी बोलायची ही पद्धत बरी आहे का? आई, बोलू दे त्याला.
काढून घेऊ दे सगळी भडास. बोल बोल बोल. आता काय बोलणार? मी तो म्हणतो कोणीच कोणाशी बोलू नका. आपण सगळे तिकडी नावाच्या जात्यात भरडले जातोय आणि भरडले जाणार. इथल्या इथंच खेळायचं काय? माझी कामं आवरून येईपर्यंत आणि भांडायचं नाही. भूक लागली तर यातलं खाऊन घ्या म्हणताय. हा, मी कामं आवरून येते. हा हो. वाचवा, बाहेर काढा कोणीतरी, वाचवा. तुला आवाज आला ना? तिकडून खोतांच्या घरातून आला. चल बघू. बाईचा आवाज त्यांच्या शेत. वाचवा, बाहेर काढा कोणीतरी, वाचवा. कोण आहे आज? वाचवा, कोण आहे आज? वाचवा, बाहेर 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 काढा मला. हा, मला मदत करा. अविनाश, बाहेर काढा. मदत करा, मदत. बाहेर काढा. वाचवा. खुदा बहिणी, सरस्वती, तुम्ही इथं कशा? मला इथे कोणून ठेवलं? मला बाहेर काढ, मला मदत कर सरस्वती. मी आली आहे ना, थांबा आपण करूया काहीतरी. सरस्वती, माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या जीवाला धोका आहे तर तूच वाचू शकतेस मला. हो, तुम्ही पुढे आले नाही सरस्वती. काहीतरी कर ना. मी नका काळजी करू, देवानं मला पाठवलं ना. थांबा बघते. लवकर थांबा. ये लवकर. थांबा. तुला काय झालं रे हसायला? दगडाला शेंदूर फासून त्यात देवत्व शोधणारी आपली संस्कृती. हाडामासाच्या मन असलेल्या भावना असलेल्या जीवाला अपशकुनी समजतो. बघ, हा समज आपल्या पूर्वजांपासून चालत आलाय. जुन्या लोकांना काहीतरी अनुभव आले असतील ना, आपल्याला नाही आले अनुभव. तिकडीनं घरात पाऊल ठेवल्यापासून एकाला तरी सुख लाभलंय का घरात? भिकाजीचं लग्न मोडलं तिकडीमुळे. अरे सत्यवान हा खरंच सज्जन माणूस आहे. बाबाचे त्याच्यावर उपकार होतेच, पण आपलं नशीब चांगलं की सत्यवानानं आपल्या लेकीचा हात आपल्या भिकाजीच्या हातात दिला. नाहीतर आयुष्यभर बिन लग्नाचा राहिला असता भिकाजी. बघा ना, मला पटतंय सासूबाईंचं बोलणं. म्हणजे यावेळी धकलं, पण आता पुढे सगळं कसं व्हायचं? तुला कशाला पुढची काळजी? बाबाराव खोत आहे अजून. एवढी संकट आली तरी घर इथपर्यंत आणलं ना. हो, असं कसं? पण माझी 2 मुलं सौरभ आणि वेद यांची काळजी वाटणारच ना मला. काय उद्याच लग्न आहे का त्या 2 मुलांचं? पण कधीतरी होतीलच ना. मग मी आज का उद्या खपणार आहे? मी असेन त्यावेळी. हो, तुम्ही होतात म्हणूनच तर सत्यवान हो म्हणाला आणि भाऊजींचं लग्न झालं. पण आता पुढची लग्न कशी होणार आहेत काय माहिती. अजून शंकर भाऊजींचं लग्न व्हायचंय. ऐक, मला तर काळजीच वाटायला लागलीये. कोण स्वतःची मुलगी आपल्या घरात देणार? खरंय, तुझी शंका अगदी बरोबर आहे सुनबाई. बघा ना सासूबाई, एक तिकडी आपल्या घराण्यात आली आणि आता पुढची लग्न झाली नाही तर आपलं घराणं निर्वंश होईल.
वहिनी 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 सरस्वती सरस्वती तू चौथ्यांदा गरोदरस. मुलगी झाली तर तिकडी असेल. वहिनी तुम्ही मला आधी सांगा, तुम्ही इथं आत कशा? सरस्वती हे सगळं नंतर सांगते तुला, आधी आपण निघू इथून. चल 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 चला. वहिनी चल भाऊजी, वहिनी भाऊजी ऐका ना. भाऊजी 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 हे गप. अशा गावड्याची बायको ना तू, इथे काय करते? ते मी वहिनी हाका मारत होत्या मदतीसाठी म्हणून. ऐकायची नाही, कानाने ऐकायचं. बुद्धी आहे ना विचार करायला? असं कसं? त्या एवढ्या हाका मारत होत्या पण तुम्ही त्यांना कोंडलाय का? बांधील मी तुला उत्तर द्यायला. प्रश्न कोणाला विचारते? हो पण तुम्ही तुझ्या पायाखाली काय जळत आहे ना ते बघ. नवरा स्मगलर आहे ना तुझा? ह्याचा काय संबंध? हा मग आमच्या खोतांच्या खाजगी गोष्टीत नाक खुपसायला तुझा आणि आमचा काय संबंध ग? हो पण गोदा वहिनी. निघायचं निघायचं. एक वेळ माफ केला, पुन्हा नाही करायचंय. गरोदर आहेस ना, स्वतःची काळजी घे ना. कशाला गावाचं कल्याण करायला निघालीये? गोदा वहिनींची अवस्था तरी एकदा सांगितलेलं कळत नाही का? निघ म्हटलं तर निघायचं. चल निघ. आई चल ना. निघ. सरस्वती तू चौथ्यांदा गरोदर आहेस. मुलगी झाली तर तिकडी असेल ती. तिकडी म्हणून जन्माला येण्याचं दुःख काय असतं ते मी आता भोगतीये. तिला नको भोगू देऊ. काळजी घे. निघा. त्या सरस्वतीची एवढी हिंमत. बरं झालं तिला हक्कल नसते. अशांची नांगी जागच्या जागीच ठेचावी लागते. अति शहाणी बाई आहे रे ती. नाही तर काय, नवरा काळे धंदे करून खोऱ्यानं पैसा कमावतो ना, त्याचा माज आहे सगळा. झाडा झुडपाची किंमत नव्हती रे त्या काशाला. स्मगलिंगच्या जीवावर माडासारखा मोठा झाला. छटछुट दीड दमडीचा स्मगलर गावाला पैसे दान करतो. बाबाराव खोताच्या वर जायला बघतोय. भिकाजी त्याची बायको गरोदर आहे. त्याच्या पापाचं फळ म्हणून जर त्या घरात तिकडी जन्माला आली तर तर तिची सावली सुद्धा आपल्या घरावर पडायला नको. आधीच एका तिकडीपासून पिच्छा सोडवायला बघतोय, तर ही दुसरी. एक सांगू का, हिला मुलगीच होणार आहे. आता प्रार्थना कर, चौथाही मुलगाच होऊ दे. 3 मुलांच्या पाठीवर मुलगी होणं अशुभ असतं. अशा मुलीला तिकडी म्हणतात. मुलगी झाली तर तिकडी असेल ती. तिकडी म्हणून जन्माला येण्याचं दुःख काय असतं ते मी आता भोगतीये. वहिनी वहिनी. हा
कसला एवढा गहन विचार सुरू आहे? हातातला हा घास किती वेळ रेंगाळत ठेवणार आहे तुम्ही? हा हो, लक्ष कुठे आहे तुमचं? काय झालं? गोदावरी तिकळी आहे. या इन्स्पेक्टर साहेब या. बाबाराव खोत बाहेर या. इन्स्पेक्टर साहेब, काय काम काढलं? आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची आहे. एक मिनिट, हे खोतांचं घर आहे, माहित नाही तुम्हाला? हो आई, पण आमची पण ड्युटी आहे. या ताईंनी तुमच्या विरुद्ध तक्रार केली आहे की तुम्ही तुमच्या बायकोला. गोदावरी, जिला तुम्ही लोकांनी दडवून ठेवलंय. आणि हा त्याचा सर्च वॉरंट. ठेवा तुमच्याकडेच, गरज नाही त्याची. आता इथपर्यंत आलाच आहात, घ्या खात्री करून. नाहीतरी या बाई इथं सारख्या येऊन झडती घेतच असतात. तुम्ही घ्या. चला रे. खुशाल घ्या झडती. कितीही झडती घेतली तरी हाती काहीच लागणार नाही. अहो, कुणाचा तरी हात धरून पळून गेली यांची लेक गोदावरी. ही तुमची बाजू झाली, दुसरी बाजू तपासायला नको? साहेब, गोदावरी नाही सापडली. आतमध्ये कोणीच नाहीये सर. झालं का समाधान? घरातले सगळे कानेकोपरे व्यवस्थित तपासले ना? हो. धन्यवाद. निघा आता. एक मिनिट बाबाराव, तुमचं शेतात पण घर आहे ना? ते आम्हाला पाहायचं आहे. त्यासाठी तुम्हाला आमच्या बरोबर यावं लागेल. इन्स्पेक्टर साहेब, ह्या बाईला काही काम धंदे नाहीत. कशाला तुमचा आणि आमचा वेळ वाया घालवताय? तशी माझी खूप घरं आहेत. प्रत्येक घर चेक करत बसणार का? प्लीज कॉपरेट करा, नाहीतर आम्हाला जबरदस्ती तुम्हाला घेऊन जावं लागेल. काय जावई बापू, निघायचं का तुमच्या शेतातल्या घरावर? चावी. सत्यवान, तुम्ही बाहेरच थांबा. चला रे. तुम्ही आत बघा. मॅडम, तुम्ही तिकडे आत बघा.
काय झालं? आतमध्ये कोणीच नाहीये. आतमध्ये कोण नाहीये सर. ठीक आहे चला. काय झालं साहेब? आत कोणीच नाहीये.